अतुल काळे दिग्दर्शित असा मी अशिती हा चित्रपट एक वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी काही वेगळा देखावा स्क्रीनवर आणण्याचाही प्रयत्न होतोय, पण ते काही फारसं यशस्वी होते असं दिसत नाहीये. कारण सांगावीशी वाटतात ज्याने हा चित्रपट पाहण्याची इच्छा मरून जाते. कारण क्रमांक 1, कन्सेप्ट अशी होती की आपलं नशीब लिहिलेलं असतं आणि त्यानुसार ते पुढे सरकत असतं आणि ते इथे तिथे कुठून नवीन रस्ते शोधत नाहीये ना, हे पाहण्यासाठी पंडितांची संपूर्ण फौज कार्यरत असते. म्हणजे माणूस जर आपलं नशीब बदलायला गेला आणि ते विधी लिखित नसेल तर ही पंडितांची फौज त्याला प्रॉपर ट्रॅकवर ठेवायला त्रास देत राहणार. कन्सेप्ट कदाचित इंटरेस्टिंग असेलही, पण अशा स्टोरी लाईन साठी तार्किक कथा विस्तार खूप महत्वाचा होता. आधी रंगवून गंभीरतेने सांगितलेली गोष्ट शेवटी कशी तरी गाशा गुंडाळल्याचा टिपिकलपणा का करते? आधीचा पसारा कमी करून चित्रपटाला प्रॉपर शेवट द्यायला हवा होता. कारण क्रमांक 2, अशा चित्रपटाचं चित्रीकरण कसं करायचं हा थोडा विचार करण्याचा विषय आहे. आपण नेहमी जगतो अशा वातावरणात पांढरं धोतर नेसून फिरणारे ब्राह्मण का, अशी किंचितशी उत्सुकता आपल्यात निर्माण होत नाही. पुढे जाऊन तर चित्रपट इतका प्रेडिक्टेबल होऊन जातो की या सीन नंतर कोणता सीन येणार हे आपण अगदी सहज सांगू शकतो. त्यामुळे उत्सुकता तयारच होत नाहीये. कारण क्रमांक 3, चित्रपटाचा शेवट थोडा इरिटेट करतो. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास तुम्ही माणूस आणि पंडितांची ती संपूर्ण फौज यांच्यातला द्वंद्व पाहताय आणि नंतर काहीही स्पष्टीकरण, काहीही लॉजिकल उत्तर न देता अगदी सहजपणे शेवट होतो आणि तुम्ही लिटररी अरे हे काय इतक्या सहज संपला असं रिॲक्ट करता आणि मग तुमचे 2 तास वाया गेल्याचा भयंकर राग येतो तुम्हाला. तर ही 3 कारणं होती चित्रपट का नाही आवडला याची. मानसी साळवी आणि सचित पाटील यांचा अभिनय चांगला आहे. पल्लवी सुभाषने मात्र आपल्या मराठीवर थोडी मेहनत घ्यायला हवी. सो चित्रपट खूप एव्हरेज आहे आणि मी चित्रपटाला देते 1.5 स्टार.